अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आज आपण बघणार आहोत चिकन रस्सा भाजी। साहित्य: कांदा भाजून घेतलेला आहे, टोमॅटो भाजून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण आपल्याला तेलामध्ये सगळं भाजून घ्यायचं आहे वाटण करण्यासाठी। ते वाटून झाल्यावरती सगळं आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये वाटायची आहे देठासकट। कढई ठेवायची आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेलामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे वाटण आपल्याला तेलामध्ये शिजवायचं आहे। आपला मसाला चांगला शिजला गेलेला आहे। मसाला शिजला की आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहेत। आता कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि सुहानाचा चिकन मसाला 1 पॅकेट पूर्ण। चांगलं मिक्स करायचं आहे मसाले। याच्यात आपल्याला सवयीचा काळा मसाला पण टाकायचा आहे थोडासा। थोडाच टाकायचं भाजीला कलर येण्यासाठी। आणि याला तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे। वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे आणि मीठ चांगलं परतायचं। ह्याच्यामध्ये आधीच पाणी घालायचं नाही आहे, असंच वाफेवरती शिजवायचं आहे। थोडा वेळ झाकण ठेवून वाफेवरती शिजवायचं आहे। झाकण ठेवायचं आहे। चिकनला मस्त सुटलेला आहे बघा, तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण चांगला चिकनला लागलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं। आपल्याला किती लागणार आहे तेवढं पाणी घालायचं, किती जण खाणार आहे तसं। आता आम्ही 2घच जण आहेत। चांगलं मिक्स करायचं। परत झाकण ठेवून शिजवायचं। झाकण उघडून मध्ये मध्ये हलवायचं आहे। भाजी रेडी झालेली आहे। वरून कोथिंबीर टाकायची। थोडंसं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आपली काळा वाटण टाकून भाजी तयार ज्वारीच्या भाकरीसोबत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजी खूप मस्त अशी चव येते। थँक यू।